कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शिवारामध्ये आहे। याच सोडेगाव शिवारातून कयाधू नदी वाहते आणि ही कयाधू नदी आहे ते दुतुंड भरून वाहत आहे। दोन्ही दुतडे जे आहे ते नदी भरून वाहते आहे। खरं तर आपण बघतोय की ड्रोनच्या सहाय्याने हे सगळे दृश्य आहे। या दृश्यामध्ये आपण बघतोय की या कयाधू नदीच्या काठची शेती जी आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। कयाधू नदी जी आहे ते पूर्णतः भरून वाहत आहे, दुतडी भरून वाहत आहे। नदीकाठच्या गावांना जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या 2 महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाणीच नव्हतं। पावसाचा मोठा खंड पडला होता। अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, मात्र कुठेतरी मागच्या 48 तासापासून जे आहे ते पावसाने हजेरी लावली आणि काल दुपारपासून जे आहे ते पावसाचा काहीसा जोर वाढला। खरं तर काल जिल्हा प्रशासनाने जे आहे ते हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता आणि रेड अलर्ट जारी केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि याच मुसळधार पावसामुळे जे आहे ते नदी नाले आता दुतंडी भरून वाहत आहेत। आता मी कयाधू नदीच्या पात्रावरती आहे आणि हेच कयाधू नदी जी आहे ते दुतंडी भरून वाहत आहे। आपण बघतोय दृश्यामध्ये की कयाधू नदीच्या काठची शेती आहे, हळद असेल, सोयाबीन असेल, यासह इतर पिके जी आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। कयाधू नदीच्या जे वाहते त्या नदीच्या काठचे जे पिके जे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। खरं तर हीच कयाधू नदीवरती जे आहे ते पूल आहे, उमरा फाटा ते बोल्डा फाटा हा राज्य महामार्गही पूर्वच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे। आपण तिकडल्या बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळी सकाळी ग्रामीण भागातून शहरी भागात जाणारे ग्रामस्थ जे आहेत ते नदीच्या दोन्ही तीरावरती अडकलेले आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी त्या बाजूला जे आहेत ते वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती कराल की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। मोठे चाकरमाने जे आहेत ते त्याकडच्या साईडला जे आहे ते अडकले आहेत। खरं तर सकाळची वेळ आहे, शालेय विद्यार्थी असतील, त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी शहरामध्ये दूध पुरवठा करणारे असतील, हे सगळं जे आहे ते आपण बघतोय की अडकून बसलेले आहेत। तर खरं तर ही कयाधू नदी जी आहे ते हिंगोली जिल्ह्याचं जलवाहिनी आहे आणि ही जलवाहिनी मागच्या 2 महिन्यापासून कोरडी ठाक होती। मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे ते आता कयाधू नदी दुतंडी भरून वाहत आहे। कयाधू नदीचं जर आपण पात्र बघितलं तर मोठं पात्र आहे, हिंगोली जिल्ह्यातली महत्त्वाची नदी आहे आणि याच नदी जी आहे ते आता दुतंडी भरून वाहत आहे। नदीच्या पुरामुळे जे आहे ते बोल्डा फाटा ते उमरा फाटा हा राज्य महामार्ग ही बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मागच्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना जे आहे ते पावसाची प्रतीक्षा होती, मात्र मागच्या 48 तासापासून पाऊस होते आणि त्यामुळं जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे नाले असतील, त्याचबरोबर नद्या असतील, आता जे आहे ते दुतडून भरून वाहत आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं की कुणीही पुराच्या पाण्यामध्ये उतरू नये आणि स्वतःची काळजी जी आहे ते स्वतः घ्यावी। शेतकऱ्यांनीही आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात आजही पावसाचा इशारा देणार होता। खरं तर आज रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे ते रेड अलर्ट होता आणि आजही अलर्ट असल्याचं प्रशासनानं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिल्ह्यात आता समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळायचा आपल्याला पाहायला मिळत आहे। ड्रोन पायलट ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कयाधू नदी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।